सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आज आहे संडे. सो आज निघतोय छोट्याशा राईडला निघतोय लोणावळ्याला. आणि आता आपली आजची राईड आहे ही आपली RTX 300. आपण ही न्यू घेतली आहे. सो ॲक्च्युली मला ब्लॉग बनवता आता आले नाही, बट आपण आज हिच्यावरती चाललोय लोणावळ्याला. सो करू आपण हिचा कोल्ड स्टार्ट आता. पण निघतोय लोणावळा. आता नियर बाय फ्यूल पंप तर खूपच लांब आहे मला तो, पण गाडी जाईल तर रिझर्वर आहे. हे आहे आपलं कर्वेनगर. वातावरण तर खूप छान झालंय, एकदम सकाळचं वातावरण म्हणजे लेट्स गो. आता आपण चाललो सोलो राईडला लोणावळा. हे आहे कमिन्स कॉलेज. ज्यांना कर्वेनगर माहिती आहे आणि कमिन्स कॉलेज माहिती आहे ते हा रस्ता नक्की ओळखतील, कारण की हा रस्ता खूप म्हणजे फेमस तर नाही आहे, पण कर्वेनगर मधलं सगळ्यात मोठी खाऊ गल्ली ह्याच रस्त्याला आहे. आणि आता आपल्याला एवढ्या सकाळी चहा तर आता इथे भेटणार नाही. तर आता आपण आलोय NH4 हायवेला. सो फर्स्ट टाइम म्हणजे एवढ्या लांब गाडी होतं घेतल्यापासून, कारण की फर्स्ट सर्व्हिसची आत्ताच एक 4 ते 5 दिवसांपूर्वी केली आहे मी. तिची फर्स्ट सर्व्हिस 750 किलोमीटरलाच होती, बट मी 1500 किलोमीटरला गेली. 5-10 किलोमीटर इकडं तिकडे चालतं, काय अडचण नाही, ते पण करून घेता फर्स्ट सर्व्हिस. मला टाईम नव्हता, गाडी 15 दिवस जागेवरच उभं असल्यामुळे. ही तुमच्याकडे कोणाकडे RTX असली की तो जेवढं होईल तेवढं लवकर सर्व्हिस करून घ्या तुम्ही 750 ला. हायवेला वरती चढायला तर इकडनं जागा नाहीये, खूप पुढे जावं लागणार आहे आपल्याला. डायरेक्टली वारजे प्रॉपर वारजे माळेवाडी मागं आहे, बट इकडे पण हा पण एरिया वारजेचा येतो आणि हा कोथरूडचा येतो. आता वरती चढायला तर काही जागा नाही आहे इकडनं, पूर्ण बहुतेक चांद चौक. ही गाडी घेऊन म्हणजे मला जवळपास 1 ते 1.5 मंथ, जस्ट ओनली 1 to 1.5 मंथ झाला आहे. आणि म्हणजे गाडीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणलं की क्वालिटी 1 नंबर गाडी, यासारखी दुसरी ॲडव्हेंचर नाही. कारण की मी हिमालया पण बघितली चालवून, SD पण बघितली, KTM पण बघितली. एवढं मला काय त्या गाड्यांमध्ये आवडलं नाही, बट याच्या बाबतीत म्हणलं का पॉवर पण भारी आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचा तर विचारूच नका, म्हणजे नेक्स्ट लेवल, डायरेक्टली नेक्स्ट लेवल. क्रूज कंट्रोल वगैरे एकदम खूप छान पद्धतीने असं, म्हणजे आपण पुढे करत तुम्हाला दाखवतो क्रूज कंट्रोल कसं काम करतं या गाडीचं. म्हणजे जे काही यूट्यूबवर दाखवता की गाडी तिरकी जाते किंवा एकदमच असं वेगळ्या पद्धतीने खूप काही रिव्ह्यू भेटत आहे, तसलं काहींच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे, काहींच्या नाही आहे. आता आपण लागलोय हायवेला आणि आता आपण टाकतो टूर मोडला गाडी. आणि या गाडीचं म्हणजे गाडी चालू असताना थोडी रेस सोडून द्यायची आणि फक्त हे बटनवरती दाबायचं टूर मोड. ओके, लेट्स गो. व्हायब्रेशन आहेत गाडीमध्ये भरपूर म्हणण्यापेक्षा एवढे नाही आहेत, पण तुम्ही प्रॉपर RPM वर मेंटेन केली गाडी तर एवढं जाणवत नाही गाडीचं काही. आणि गाडीचं म्हणजे बापले डायरेक्ट काय लागतं तुम्हाला वाटत असं 6 गिअरवर चालत, बट मी हायवेला आहे आणि वारा तर खूप चांगला आहे. गाडी रस्त्यावरही वेगळा असण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि कोणत्याच गोष्टीची परिश्रमी होत नाही. आता तुम्हाला म्हणजे वाऱ्याचा आवाज जर येत असेल तर वारं म्हणजे मी ऍक्च्युली गाडी फिलअप केलंय, तर निघतोय आपण. खूप रायडर्स म्हणजे जवळपास 45 रायडर्स इथं थांबलेले.
आपण पण आता निघतोय हळूहळू. थंड म्हणजे एकदम थंड आहे. म्हणजे ते कधीतरी माझं ड्रीम राहिलेलं की समजा राईडला जाणं, ब्रिज सोबत राईडला जाणं, ऑफ रोडिंग करणं, हे खूप म्हणजे माझं खूप ड्रीमी लाईफ जी म्हणतो आपण आज जगतोय मी. सो हे बघा रायडर्स पूर्ण लाईनअप म्हणजे डिसिप्लिन मध्ये रायडर एकदम त्याला म्हणतात खरी राईड. पाऊस तर खूप मस्त चालू आहे आणि व्ह्यू बघा. ऍक्च्युली माझ्या फोनचं पूर्ण स्टोरेज भरलं होतं त्यामुळं खूप काय डिलीट केलंय, खूप काही ॲपसोबत तरी काम दिलंय आणि काही ते आहे. पण या व्ह्यूसाठी हा व्ह्यू मिस न करण्यासाठी पूर्णपणे माझी कोशिश होती की पूर्ण स्टोरेज 10 ते 12 GB मोकळं केलंय. आधी पण खूप केलं, आता पण खूप केलंय. हे आयफोनला स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम आहे. काही म्हणा काही करा एवढं घरचं की फार विचारूच नका. साधा जरी व्हिडिओ काढला तरी सुद्धा खूप म्हणजे निकट परिस्थिती होती डायरेक्ट आयफोन वगैरे. त्यातली त्यात 128 GB आहे. त्यामुळं खूप अवघड गोष्ट ही. आणि ब्लॉक काढायचं म्हणलं की आता काय करता. हा व्ह्यू एक नंबर आहे मस्त. आणि गाडी पूरवरनं हरवून टाकतो कारण की पाऊस खूप येतो इकडं. पाऊस आता तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल पण पाऊस खतरनाक चालू आहे. आणि एक नंबर भाई एक नंबर म्हणजे एकदम खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर खूप ढग वगैरे एक नंबर दिसतं इकडच्या साईडनी. वरती राहायला पण जागा इकडे काय आहे काय नेमकं दोन फ्लो. पण ठीक आहे आपण हळूहळू जाऊ कारण की खूप स्लिपरी रस्ता झाला आहे. चिखल वगैरे खूप खतरनाक. तर त्याच्यात वाटत नाहीये काही म्हणजे मला जाणवतंय की चिखल आहे थोडा नॉर्मलचा. आणि पाऊस तर आता खूप जोरात आलाय तरी सुद्धा ब्लॉक चालू आहे. आता माहित नाही कसं येतोय कसं नाही पाणी पावसाचं. मला असं वाटतंय की माझ्या फोन मध्ये आता स्टक झाला फोन कारण की पाऊस खूपच जोरात येतोय आणि फोन मध्ये पाणी नाही जाऊ अशी माझी इच्छा आहे. नाही वाटतंय मला पण बुटामध्ये पाणी गेलंय, पूर्ण बुटांमध्ये पाणी गेलंय. रस्ते वगैरे खूप छान आहे तिकडे. कारला लेणी 4 किलोमीटर आहे फक्त 4 किलोमीटर. पण एंटर केलंय लोणावळ्यामध्ये इथून फक्त 2 किलोमीटर बहुतेक लोणावळा राहिला. तर जवळपास 1 वर्षापूर्वी आलो होतो एंटर झालं लोणावळा. हे चिक्की बिक्की दिसत राहिली मस्त एक नंबर. लोणावळा चिक्की मस्त. आता रस्ता तर माहित नाही वरती जायला चालू आहे बघू अजून 2 किलोमीटर लांब आहे बहुतेक 2 ते 2.5 किलोमीटर लांब. कॅमेराचा व्ह्यू आता माहित नाही कसा येतोय कारण की मी तिरका असा थोडासा साईडला कॅमेरा लावलाय. पण झालं लोणावळ्यात एंटर. तर जायचं कुठून कसं आहे बापरे. चलो लोणावळा तो आ गया. तो आता आपण भेटू तुम्हाला डायरेक्टली आता देवीच्या मंदिरात. आता देवीचं मंदिर कुठलं आहे? देवीचं मंदिर हा कुठलं आहे? तिकडं आहे का? 5 किलोमीटर गेलं ना हा लेफ्ट मोठी कमान आहे. 1 किलो मोठा सर्कल आहे. ओके पुढे आलो तू. थँक्यू. खूपच पुढे आलो जवळपास.
तो आला आपण कमानीपट्टी उजबिरायच्या कमानवरती कारला गेली. आत्ताच जस्ट पोहोचलोय. तिकडे गाडी लावली मागं टू व्हीलर पार्किंगला आणि आत्ताच पोहोचलोय. सो वरतीपर्यंत आलोय गाडी घेऊन आणि आता इकडनं पूर्ण वरती जायला रस्ता आहे सरळ सरळ. तो इकडनं आता वरती गेलो की वरती भेटूयात. आता पोहोचलोय वरती आणि एकदम सुंदर असा नजारा लेणीचा दिसतोय. एकदम खूप सुंदर असा धबधबा दिसतोय बघा. वरती धबधबा आहे मस्त. इकडे विराईचं मंदिर आहे एकदम सुंदर असं. खाली व्ह्यू पण मस्त दिसतोय छान. पण हा धबधबा एकदम मस्त आहे वरनं. ते कारला लेणी प्लस धबधबा एक नंबर दिसतोय. तो आता चाललोय. गर्दी बघा, संडेची गर्दी खूप गर्दी इथं संडेची. म्हणजे रविवार तरी पण सकाळचे 9:30 पावणे 10 वाजलेत आता. अजून खूप लेट आहे. तो असं काही दृश्य आहे इथे खूप सुंदर आहे. तो सुंदर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघलोय बाहेर. हा व्ह्यू चेक करायला देवीचा एकदम पायथ्याशी. आपण इकडं कारला लेणीच्या इथे साईडला एकदम भारी आहे मस्त. एकदम प्रसन्न वाटतं इथं आलं की एकदम भारी. आणि आपलं दर्शन अवघ्या 5 ते 10 मिनिटात झालंय. एकदम 5 ते 10 मिनिटात आणि लवकर झालंय. गर्दी नव्हती एवढी पण आता खूप गर्दी वाढली आहे बाहेर. संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे इथं. एकदा हे चेक करा व्ह्यू. तो कारला लेणीमध्ये जायला तिकीट काढावं लागतं. त्याची प्राइस आहे 25 रुपये आणि ऑनलाईन काढलं की 20 रुपये जाते प्राइस. तो असं काहीतरी ऑनलाईन तिकीट निघतं 20 रुपयाचं. तो तुम्ही इथं एंट्रीला तुम्ही जेव्हा कारला लेकमध्ये एंटर करता तेव्हाच ते तिकीट तिथनं काढून घ्या. वापस तिकडून तिकडे जावं लागतं. आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही पण आता ऑनलाईन करून आणलंय तिकीट. तर हे ऑनलाईन तिकीट झालंय. आता मधला व्ह्यू दाखवतो कारला लेणीचा कसा. तो आपण आता आतमध्ये एंटर केला आहे आणि इथे असते काही कारला लेणीचं नक्षीकाम तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा एकदम भव्य दिव्य असं इथं लेणी आहेत. एकदम म्हणजे असं जसंच्या तसंच उभं आहे. कित्येक वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे हे बघा. किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मस्त एकदम. बघा इथं हत्ती आहेत. कडनं 3 हत्ती आहेत. वरती बघा किती हा व्ह्यू बघा मस्त एकदम. इकडनं 3 हत्ती आहेत वरती. हे प्रवेशद्वार आणि हे असं काहीतरी खूप सुंदर असं बघायला भेटतं मध्ये आलं. एकदम स्तूप आहे मध्ये एकदम. लेणी कारला लेणी बद्दल लिहिलंय. भारतीय पुरातत्व संरक्षणाकडून लिहिलंय. आणि असं काहीतरी स्तूप आहे. हे खूप सुंदर आहे खूप सुंदर. हे नक्षीकाम बघा हे वरती खूप म्हणजे असं सुंदर असं. तो आता तिकडची लेणी बघून झाली आहे. आता इकडच्या लेणीत जायचंय आणि इकडे सुद्धा तो सिस्टीम आहे. तेच तिकीट आपल्याला इकडे सुद्धा दाखवायचंय. तो आपल्याला इथनं पायऱ्यातनं वरती जायचं यांना तिकीट दाखवून. तो आपण आता मध्ये आलो इकडनं. तो असला काहीतरी बाहेरचा व्ह्यू आहे पूर्ण चिखल. हे इथं हे जे लोक करतात हे हा भंगारपाना पहिले बंद करा. हे बघा काय काय घेऊन ठेवता इथं बावळट सारखं. हा भंगारपाना पहिले बंद करा. आणि इथनं वरती बघा इथनं एकदम असं खूप सुंदर असं केलंय इथं बोरी का. आणि आता आपल्याला इकडनं न जाता इकडनं बंद आहे हा रस्ता. त्याला इकडनं वरती जायचंय. हे बघा एकदम पायऱ्यानी कमी येतात ना. चला वरती जाऊया आता. वरती आलोय पूर्ण अंधार आहे. हे असं काहीतरी इथं रूम आहेत छोट्या एकदम छोट्याशा रूम आहेत. 7-8 रूम आहेत. आणि इथनं असला काहीतरी व्ह्यू दिसतोय बघा. हा बाहेर एकदम मस्त व्ह्यू दिसतोय. त्याचं गॅलरी टाईप आहे काहीतरी. आणि इकडं नाही देवीचं मंदिर. आणि इकडनं एकदम मस्त डोंगर व्ह्यू दिसतोय पूर्ण. इकडनं खूप अंधारात यावं लागतंय. तुम्हाला पायऱ्या दाखवतो एक मिनिट. हे बघा हे असं इथनं जावं लागतंय. वरती इथनंच एंट्री आहे. खाली पण इथनंच जावं लागतंय. सो आता
मी आलोय आता गाडीपाशी. खूप पायी चालत आलो, खूप पाऊस येतोय. इथं आपली गाडी, आपली RTX. आता आलोय, आता निघतोय मी. आता इथनं निघणार भुशी डॅमकडे. बघूया भुशी डॅमकडे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो भुशी डॅमचा चालता चालता कसा आहे काय. आणि इकडे तर खूप पाऊस होता. आपण पोहोचतोय भुशी डॅमला आणि आत्ताच जस्ट पोहोचलोय. खूप ट्रॅफिक येतं सॅटर्डे संडेचं, म्हणजे खतरनाक. तर बघा गाड्या बघा, टू व्हीलर तर बघा फक्त. आणि दुसरीकडे पार्किंग त्या वेगळ्याचे. आपण इथं पार्क केली आपली गाडी. आणि ते तिथं बघा एकदम गोल्डन गोल्डन कलरची व्यासपा, अतिशय सुंदर अशी व्यासपा, खूप भारी दिसते गोल्डन कलरची. आता आपण इथं पार्किंग केली आहे आणि पार्किंग तिकीट घेऊन डॅमकडे निघतो. तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवतो एकदा. चला आता चाललोय आम्ही भुशी डॅमकडे. आणि या रस्ता एकदा चेक करा, खतरनाक पब्लिक बघा की. आलोय इथं भुशी डॅमला आणि वरती एकदा गर्दी चेक करा तुम्ही, खतरनाक अशी गर्दी आहे. जायला सुद्धा जागा नाही वरती. जायला म्हणजे काहीच जागा दिसत नाही वरती. लोक तर दिसत आहे भरपूर, म्हणजे आम्हाला जागा आहे का नाही काय माहिती. तर बघायला उभा राहायला तरी जागा भेटते का नाही काय माहिती. फोटो तर आमची गोष्ट राहिली, तर उभा राहायला जागा आहे का नाही माहित नाही. आता तर गर्दी चेक करा. शनिवार रविवार चुकून सुद्धा येऊ नका इकडे, खूप खतरनाक गर्दी, खतरनाक. मला खालून गर्दी दाखवली, ती दिसत नसेल तर एकदा हे चेक करा. गर्दी बघा फक्त. जायला सुद्धा जागा नाही, जायला म्हणजे उभा राहायला सुद्धा जागा नाही. खतरनाक. शनिवार रविवार आधी भात घेऊ नका. आधी भात हा आहे भुशी डॅम. आणि आपण इथे येऊन आता पस्तावा करतोय. एवढं चालू भुशी डॅमला. दुसरीकडे कुठं गेलो असतं सुरू झालं असतं. इथं पाण्यामध्ये खेळून थोडंसं झालंय. आता निघतोय घराकडे. आता डायरेक्ट भेटू आपण हायवेला. एकदा तिकडून पब्लिक बघा कसलं पब्लिक खतरनाक. शनिवार रविवार विकेंड, कधीच विकेंडला येऊ नका इकडं. खूप फजिती होती, हाल तीन खूप होत्या. चला भेटूया त्याचा हायवेला. आपण आता गाडीकडे चाललो, गाडी पार्क काढून तिकडेच भेटूया. तो आता पोहोचलोय गाडीपाशी मी आणि आता दिसतोय खूप ओलं झालंय, खतरनाक असं. म्हणजे गाडी पण खूप घाण झाली आहे बघा. गाडीची अवस्था बघा एकदा कसली खतरनाक झाली आहे. मागणं तर खूपच बेकार झाली गाडी पूर्ण. पण आता निघतोय मी पुण्याकडे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथे संपवतोय. रस्ता कोणताही असो, मंजिल कुठली असो, पण सफर खूप एन्जॉयबल होता, कारण तुम्ही सगळे सोबत होता. हा व्लॉग कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नव्या राईडला. तोपर्यंत राईड सेफ, टेक केअर अँड बाय बाय.